शेल पिंपळगाव येथील स्फोट प्रकरणी 2 आरोपी अटकेत. जागा मालक, ढाबा चालक पोलिसांच्या ताब्यात. टँकरमधून गॅस काढून घेत काळा बाजार केला जात असल्याचं झालं स्पष्ट. बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे 3 वासरांची कसायापासून सुटका. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अवसरी येथील अक्षय काळे आणि राजू काळे यांच्यावर गुन्हा. वरोडे गावच्या हद्दीत वरोडे गाडेकवाडी रस्त्यावर 19 मेच्या रात्री झाली कारवाई. राजूनगर शहरात 34 बेकायदा होल्डिंग्स, 15 मोबाईल टॉवर्सना नोटिसा. पुढील 24 तासात कार्यवाही करा, अन्यथा गुन्हे दाखल करू. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लागे यांचे फरमान. रॉंग साईडने दुचाकी चालवल्याने नव्या पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात 2 दुचाकींची धडक. अहमदनगर पोल्ट्री व्यावसायिक जखमी. दुचाकीस्वार किरण यंदे याच्यावर गुन्हा दाखल. 1.5 महिन्यानंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा. खेड तालुक्यात 25 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाईची तपासणी केल्यानंतर 4 गावांचा प्रस्ताव अमान्य. निमगाव ग्रामपंचायतीला सेज मधील कंपनीकडून टँकरद्वारे होतोय पाणी पुरवठा. पुणे नाशिक महामार्गावर वाकीगावच्या हद्दीत रिक्षा अपघात. भरधाव रिक्षातील प्रवासी जखमी. चाकण राजगुरूनगर प्रवासातील घटना. जब्बार इनामदार जखमी. रिक्षा चालकावर गुन्हा दाखल. तब्बल 45 वर्षांनंतर 10वीच्या विद्यार्थ्यांची ग्रेट भेट. वेताळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयात स्नेह मेळावा. वेताळे, सायगाव, साबुर्डी, बीबी, कडदे, कानेवाडी आणि मोहकलचे विद्यार्थी एकत्र. राजगुरूनगर शहरातील धोकादायक इमारतींबाबत नगर परिषद सतर्क. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती त्वरित काढून घेण्याच्या सूचना. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लागे यांचं नागरिकांना आवाहन. पशुपक्ष्यांची पाणी टंचाई टाळण्यासाठी जंगलामध्ये पाणवठे. वन्य प्राण्यांसाठी राजगुरूनगर विभागाच्या वतीनं 25 पाणवठे. राजगुरूनगर वनक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ यांची माहिती. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 135 पाळीव प्राण्यांचा मृत्यू. 108 पशुपालक शेतकऱ्यांना नियमानुसार 11,50,000 रुपयाची नुकसान भरपाई. 2023-24 आर्थिक वर्षात वन विभागाने दिली माहिती.